सिद्धेश्वर फाउंडेशनतर्फे दिनांक 5 जून ते 13 जून या कालावधीत जामगुंडी लॉन्स धुळे सोलापूर येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे सचिव डॉक्टर अनिल सर्जे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। यंदा अधिक मास येत आहे। हा महिना भगवान विष्णूला समर्पित असतो, म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणतात। या काळात विष्णूची पूजा करणं अत्यंत फलदायी मानले जाते। या काळात पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप, दान धर्म करणे आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत शुभ मानलं जातं। यामुळे भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते। या मासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक संघाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते। हे संपूर्ण वर्ष ज्ञानेश्वर माऊलींचे 710वे जयंती वर्ष आहे। भगवान श्रीकृष्णांची भगवद्गीता आपल्याला समजावी म्हणून माऊलींनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरीच्या रूपात लिहिली। या पवित्र अधिक मासामध्ये माऊलींच्या अमृतवाणीचे पारायण करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे। या पारायणासाठी ज्यांच्याकडे ग्रंथ उपलब्ध आहे त्यांनी स्वतःचा ग्रंथ आणावा। ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांना सिद्धेश्वर फाउंडेशन कडून ग्रंथ उपलब्ध करून देणार आहोत। या पारायण सोहळ्याची नोंदणी गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च पासून ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींनी सुरू होत आहे। यासाठी गुरुलिंग कन्नूरकर, राजेंद्र बलसुरे व नम्रता दिवाकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे, सतीश मालू यांनी केले आहे। 750व्या जयंतीच्या निमित्तानं सोलापुरामध्ये त्यांची जी अमृतवाणी आहे ज्ञानेश्वरी, ही अमृतवाणी सोलापूरकरांच्या मुखातून यावी या दृष्टीनं हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपण 5 जून अधिक मास मध्ये 5 जून ते 13 जून पर्यंत घेतोय। पण आता पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा आहे की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ज्यांना पारायणाला बसायचं आहे त्या सद्भक्तांनी नोंदणी करावी। ही नोंदणी 2 पद्धतीची असेल, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन। 750 भक्तांना ज्यांच्याकडे ग्रंथ नाहीत त्यांना ग्रंथ देण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि हा सोहळा हा काही सिद्धेश्वर फाउंडेशनने फक्त पुढाकार घेतलेला आहे। हा सोहळा मी म्हणतो पत्रकार महोदय, आपणा सर्वांना माझी विनंती आहे की संपूर्ण सोलापूरकरांचा हा सोहळा आम्हाला करायचा आहे। संपूर्ण सोलापूरकरांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे। ज्यांना वेळ आहे, ज्यांच्याकडे सूचना आहेत, ज्यांचा आशीर्वाद देणं शक्य आहे, ज्यांना सहभागी व्हायचं आहे, या चौफेर पद्धतीने सगळ्यांनी आपल्या पत्रकार बंधूंपासून तमाम सोलापूरकरांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात सहभागी जे कोणी होणारे इच्छुक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं कुठलाही 1 रुपया पण द्यायची आवश्यकता नाही आहे। सिद्धेश्वर फाउंडेशन मार्फत सर्व सोयी केल्या जाणार आहेत, म्हणजे तिथला हॉल, बसण्याची व्यवस्था, त्यानंतर रोजची प्रसादाची व्यवस्था, इव्हन जे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ग्रंथ नसतील त्यांना ग्रंथही दिले जातील, हे सर्व सोय फाउंडेशनतर्फे केली जाणार आहे। तर अशा या एक चांगल्या आध्यात्मिक कार्यक्रमास आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळेल। आम्ही 750 लोकांची संकल्पना मला धरून चालतोय, परंतु 200-250 लोक जरी वाढली तरी आम्ही 1000 पर्यंत जास्तीत जास्त ही संख्या सामावून घेऊ शकतो या कार्यक्रमासाठी। या पत्रकार परिषदेत सिद्धार्थ सर्जे, विकास मरगूर, सीमा खोडके, राजेंद्र बलसुरे आदी उपस्थित होते।